क्या लेके आया बंदे, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. बाबा येताना रिकाम्या हाताने आला तसं रिकाम्या हाताने आपल्या जीवनामध्ये जाणार आहे. पण मी सांगतो रिकाम्या हाताने आलो नाही, रिकाम्या हाताने जाणार नाही. येताना कर्म घेऊन जाणार आहे. चांगला असो अथवा वाईट असो, तसं जाताना सुद्धा कर्म घेऊन जाणार आहे. अरे आपण येताना घेऊन आलो एक हृदय, पण असं जीवन जगा जाताना हजारांच्या हृदयावरती राज्य करून गेलं पाहिजे. पवित्र जीवन जगलं पाहिजे. आपलं जीवन इतकं पवित्र असलं पाहिजे. आपण गेलो ही बातमी कळाल्यानंतर आपल्या शत्रूच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या पाहिजे. इतकं पवित्र जीवन असलं पाहिजे. आपला शत्रू सुद्धा आपल्याकरता रडला पाहिजे. गड्या इतकं पवित्र जीवन जगा. कारण हे सोबत येणार आहे. आज आपण 4 शब्द एकमेकासोबत प्रेमानं बोलतो, कारण हे येणार आहे. बाकीचं कोणासोबत काय येणार आहे? हा देह जाणार आहे. महाराज म्हणता नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आपल्या जीवनामध्ये या जीवनाचा काही भरोसा नाही बाबा, कधी जावं लागेल काही सांगता येत नाही. महाराज म्हणता जिंदगी एक किराए का घर है, हे जीवन भाड्यानं, किराये का म्हणजे भाड्याचं आहे. कबीरदास महाराज म्हणतात जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. आपल्या जीवनामध्ये या जीवनाचा क्या भरोसा आहे, इस जिंदगी का. जावं लागेल. आज आपण सगळे बाबांच्या श्राद्धाच्या निमित्तानं सर्व कांदळकर परिवाराला भेटण्याकरता हा सगळा इतका भला मोठा समाज आलेला आहे. एवढे सगळेजण आज आपण बाबांच्या श्राद्धाला जमलोय. पण काय सांगता येतं, थोड्या वेळाने एखादा पाहुणा आज आपल्याला भेटेल, थोड्या वेळानं फोन सुद्धा येऊ शकता. विश्वास बसत नाही हो. आपण म्हणतो तो पाहुणा तर मला भेटला, मी त्याच्यासोबत बोललो, पण काही खरं नाही. हे जीवन म्हणजे पाण्यावरला बुडबुडा आहे, कधी फुटून जाईल म्हणून सांगता येत नाही. आणि त्याचा कसला अभिमान करता हो. हे शरीर मातीमध्ये आलून मातीमध्ये जाणार आहे. कबीरदास महाराज म्हणतात माती के पुतले तुझे किसका गुमान है, माती के पुतले तुझे किसका गुमान है. तेरी औकात क्या, तेरी औकात क्या, तेरी क्या शान है. माती के पुतले तुझे किसका गुमान है, माती के पुतले तुझे किसका गुमान है. मातीच्या पुतळ्या तुला अभिमान करण्यासारखं काय? अरे अभिमान खरंच काय? एखाद्याला श्रीमंतीचा अभिमान, ऐश्वर्याचा अभिमान, पण यातला आपल्या सोबत काही येणार नाही. मला असं वाटतं आपण ज्या गोष्टीचा अभिमान करतो त्यातलं काय. एखादं म्हणशील महाराज माझ्याकडं संपत्ती गोळ आहे, संपत्ती भरपूर आहे, पण ती अंतकाळाच्या वेळेला ती संपत्ती सुद्धा कामाला येत नाही. महाराज माझा परिवार भला मोठा आहे, अंतकाळाच्या दुःखातून तो परिवार सुद्धा सोडू शकत नाही. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला कारण तुझ दाई दाई. या संसारा पायी, या प्रपंचा पायी, या संसारा पायी, या प्रपंचा पायी. एखादा म्हणशील महाराज एक टाळ, एखादा म्हणशील एक टाळ वाजव. महाराज माझ्याकडे अभिमान करण्यासारखा माझा भला मोठा परिवार आहे, माझ्याकडे धन आहे धन. तू म्हणशील पैसा अडका, हा येथेच राहील सडका, मेल्यावरती
आपल्या डोक्यावर एक मातीचा मडका घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावूनी नशिबाला कारडतो सदाई दाई या संसारा पायी या प्रपंचा पायी या संसारा पायी या प्रपंचा पायी. एखादा म्हणशील महाराज माझ्यावरती माझा भला मोठा परिवार प्रेम करणारा परिवार आहे. तू म्हणशील बाई का पर तू म्हणशील बाई का पोर ते तुझ्या मगची चोर मेल्यावरती कापर पुडतील तुझ्याच डोक्यावर. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला कारडतो सदाई दाई या संसारा पायी या प्रपंचा पायी या संसारा पायी या प्रपंचा पायी. एखादा म्हणशील महाराज माझा भला मोठं घर आहे माझा भला मोठा बंगला आहे. तू म्हणशील घरदार हे येथेच राहील सार तू म्हणशील घरदार हे येथेच राहील सार मेल्यावरती घर फुले गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला कारडतो सदाई दाई या संसारा पायी या प्रपंचा पायी या संसारा पायी या प्रपंचा पायी. सुखाला म्हणजे सुखानं होरपळून जाऊ नको आणि दुःख आलं म्हणजे दुःखात बुडून जाऊ नको. कारण जे माझं माझं म्हणतो ते आपलं काही नाही. एकटं आलो तसं एकट्याला जावं लागणार आहे. अभिमान करण्यासारखं काय आहे? बऱ्याच जणाला कोणाला कशाचा अभिमान कोणाला कशाचा अभिमान. पर महाराज म्हणता या शरीरानं अभिमान करावा असं काहीच नाही. कारण आपला जन्म झाला लाकडावरती आणि जळावं लागणार आहे ज्या शेतीवरती सुद्धा लाकडाशी. लाकडावर जन्माला येऊन जर लाकडावरती जळायचं असेल तर अभिमान कुठल्या गोष्टीचा करता. कबीरदास महाराज म्हणता ना जीवे बिलकडी मुहे बिलकडी देखता माशा लकड़ी का क्या जीवन क्या मरण कबीरा खेल रचाया लकड़ी का. अरे काय जीवन काय मरण आहे. लाकडावर जन्माला आलो लाकडावर जाणार आहे. अभिमान करू नका. देवाला सगळ्यात मोठी गोष्ट अभिमान कधी सहन होत नाही. आपला सहन होत नाही हे सोडा हो. भल्या भल्यांचा सुद्धा अभिमान देवाला सहन झाला नाही. भल्या भल्यांचा कसा महाभारतामध्ये गोड प्रसंगाला सांगतो लक्षमधील एकदा गरुडाच्या जीवनात अभिमान झाला बाबा. गरुडाला कसला गरुडा विचार करतोय सगळं जग देवाला देव मानतंय पण मी त्या देवाला इकडून तिकडं नेण्याचं काम कोण करतं? गरुड. गरुड म्हटलं मी देवाचं वाहन आहे माझ्यापेक्षा श्रेष्ठ या जगतामध्ये कोणी नाही. आणि म्हणून गरुडाला अभिमान झाला. अजून गरुडाला दुसरा अभिमान झाला. देव काय करायचे त्याला विचारायचे भाऊ आपल्याला हा नाही हे काम करायचंय कसं केलं पाहिजे काय ऐकायचं काहीच नाही पण विचारायचं. आपल्या सुद्धा गावामध्ये बाबा सप्ताह चांगला व्हावा आपल्या गावातला दिंडी सोहळा चांगला पार पाडावा तर असे काही गरुड राहत्या का त्यांची थोडी माहिती घेतली पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे. म्हणजे ऐकायचं काहीच नाही. त्याला म्हणायचं भाऊ आता सप्ताह आला आपल्या जवळ मग कीर्तन घ्यायचं होतं भाऊ कोणाचं घेतलं पाहिजे तो काही सांगू त्याचं ऐकायचं घ्यायचं त्या बाबाचं नाही पण त्याचं ऐकायचं मन धरायचं तर चांगलं होतं. तो जर म्हणलं काही वेळाला मग ते इच्छित राहतं त्याला काही महाराजाचं नाव माहित नाही काही नाही. तो म्हणतो गौतमताईचं घ्या ना गौतमताई का कीर्तनकार आहे नाही का. त्याला म्हणायचं घेतलं असतं बघा पण त्यांचं नंतर ठेवू आता हे स्टेज जरा वेगळं आहे नाही का. आणि मग म्हणजे मन धरणी करायची. आणि असे बरेच गरुड आहे का त्यांचे मन धरल्याशिवाय कार्य सुरळीत पार पडत नाही नाही का. मग गरुडानं झालं असं गरुडाला विचारायचे त्याला अभिमान झाला. अभिमान झाल्यानंतर आता देवानं विचार केला याचा अभिमान घालवण्याकरता काय करायचं. एक दिवस झालं असं एका वनाचा विध्वंस करण्याकरता एक वानर त्या ठिकाणी आलेलं आहे. ते वानर म्हणजे सामान्य नव्हतं त्यांचं नाव आहे हनुमंतराय. गरुडाला म्हटले गरुडा अरे एक काम आहे तुझ्याकडं काय तुला एक वानराला बोलवायला जावं लागतं गड्या. गरुड म्हणला काय देवा तुला तर काही कळत नाही बाबा. म्हणले काय सामान्य माकडाला सामान्य वानराला बोलायला मला पाठवतो मी कुठं तो कुठं. ते म्हणलं तूही कुठं नाही तोय कुठं नाही तो येडचे तू येडचे नाही म्हणले पण वानराला माकडाला बोलायला मला कुठं. काही लोकांना मी म्हणजे काय रे तू काय भल्या माणसा काही नाही बाबा. हा मी करता करता हा मी कुठं निघून जाईल सांगता येत नाही ना का. तवळाला म्हटले मी देवा आणि मला बोलवण्याकरता पाठवतो. देव म्हणला साहेब देवा तुला काही कळत नाही बाबा. माझ्यासारख्या मोठ्या माणसाला एका वानराला माकडाला बोलायला पाठवलं. आता हनुमंतराय काय मोठा अधिकार आहे गरुडाला काही माहिती नाही किंवा ते हनुमंतराय हे माहिती नाही. गरुड निघाला पण देवाला बोलूनच निघाला तुला काहीच कळत नाही. देव म्हणला जाय
आता गरुड महाराजांचा अभिमान देवाला घालवायचा होता. गरुड महाराज त्या ठिकाणी निघाले. आता निघाल्याच्या नंतर पण त्यांना संकोच, कारण कमी काम सांगितल्यानंतर, खालच्या दर्जाचं काम सांगितल्यानंतर कोणाला करावं वाटणार आहे बाबा? कोणालाच, प्रत्येकाला इथं त्या ठिकाणी प्रत्येकावरती राज्य गाजावं वाटतं, प्रत्येकाला कोणाला दास्यत्व करावं वाटत नाही. मला कोणाला खालच्या, बरं कुठलीच कामं खालच्या दर्जाची नाही महाराज. जेवढं खालच्या दर्जाचं काम करू तेवढी सेवा आपल्याकडून घडत असते, तेवढं पुण्य आपल्याला भेटतं. पण कोणाला करावं वाटत नाही, कोणालाच कसं खालच्या दर्जाचं काम करावं वाटत नाही. उदाहरण सांगतो. समजा आमच्या ज्ञानेश्वर काकांनी मला फोन केला, महाराज आज तुमचं लक्षात आहे ना? म्हटलं आहे ना. मग किती वाजता येतात? म्हटलं आता 10 ते 12 कीर्तन आहे, 10:30 पावणे 11ला सुरुवात होती. आता ते ठरलेलं गणित आहे, आम्ही 10 वाजेपर्यंत पावणे 10 पर्यंत येतो. नाही जरा लवकर या, आपल्या जवळचा कार्यक्रम आहे. म्हणलं कितीला? ते असं म्हणले नाही बघा, उदाहरण सांगतो. म्हणलं मग 9:30ला येतो. म्हणले नाही अजून लवकर या. म्हणलं मग 9ला येतो. नाही अजून लवकर या. म्हणलं अजून लवकर येऊन काय करायचं? म्हणलं किती वाजता? तुम्ही ना 8:30लाच या. म्हणलं 8:30ला पावणे तरी येईल राहतील का? नाही आपल्या जवळचा संबंध, जरा तुम्ही लवकर या. 8:30लाच या. आणि इकडं आल्यावर चटाया तुम्ही चाथरा, त्या साऊंडवाल्याला त्रास देऊ नका, वायरीत तुम्ही पसरा आणि तुम्हीच कीर्तन करा. मी चटायात राहिली येईल किड सांगा बरं, नाही का? मी चटायात राहिलं नाही येणार असं म्हणले, कीर्तनाला नाही येणार. एखादी चटई पांघरून घरीच चटई झोपून घ्यायला बसलो, नाही का? कोणालाच करावं वाटत नाही. गरुड म्हणला मला त्या माकडाला, त्या वानराला बोलवण्याकरता पाठवलं. निघाले महाराज. निघाल्याच्या नंतर झालं असं, आता अंतकरणामध्ये मी असल्यामुळे तो काय हनुमंतराय म्हणणार आहे, तो मारुतीराय म्हणणार आहे. गरुड गेला आणि गरुडानं आवाज देताना काय दिला? हे वानरा, हे माकडा, तुला कृष्ण परमात्म्यानं बोलवलं. आता मला हनुमंतरायला माकड म्हणायचं नाही बरं का, मला वानर म्हणायचं नाही, पण जसा प्रसंग आला सांगणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला काही म्हणतं महाराज गोड चिंतन म्हणतं पण स्पीड कमी. अरे जसा प्रसंग आहे त्या भावात सांगितला पाहिजे. तू आम्हाला शिकवतो, विराचा प्रसंग आहे त्याच ताकदीमध्ये, शांततेमध्ये, करुण रसामध्ये मांडला पाहिजे. एखादा विनोदी प्रसंग आहे त्याच ढंगामध्ये मांडला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं शांत रसात सांगून जमेल काका? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कसा सांगितला पाहिजे? समजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले एक प्रसंग आहे. त्यांनी यशवंती नावाच्या घोरपडीला किल्ल्यावरती टाकलं आणि तिला धरून वरती गेले. तिला कसं म्हटले असेल? तिला छत्रपती शिवाजी महाराज कसं म्हटले असेल? हा यशवंती, तुला शपथ आहे, थांब तिथं, जर खाली आली तर तुझ्या खांडोळ्या करेल, असंच म्हटले असेल. त्याच बरं ताकदीनं तिला असं म्हणून चालेल का? हे यशवंती, एक्सक्यूज मी, तू थोड्या वेळ थांबते का? एक्सक्यूज मी म्हणून किसक्यूज मी होऊन जाईल, सांगता येतं का? नाही का? इतिहास त्याच ताकदीनं सांगितलं पाहिजे होतं ना. ते एकदा मी बालवाडीमध्ये गेलो, बालवाडीशी मास्तरीन पोराला इतिहास शिकवत होतो. पर हो ऐका. म्हणले काय मॅडम? म्हणले छत्रपती शिवाजी महाराज आहे ना, अफजल खान असा टारटाराच फाडला. म्हणलं बरं झालं तू तिथं नव्हती, तुला फाडला असतं नाही का अफजल खानानं. बघा जसा प्रसंग तसा म्हणून सांगितलं, हे वानरा, हे माकडा, तुला बोलवलंय म्हटले कृष्ण परमात्म्यानं. हनुमंतराला राग आला महाराज. आता हनुमंतराय म्हणजे काही सामान्य नाही. आता काही काहींना प्रश्न असा निर्माण झाला असेल, हनुमंतराय कोणत्या त्रेतायुगातले आणि तू महाभारतातलं कसं म्हणतो? कारण हनुमंतराय त्रेतायुगामधले, महाभारत कधलं? द्वापार युगातलं. हनुमंतराय जरी त्रेतायुगामधले असले तरी प्रसंग महाभारतात आहे. याचं कारण हनुमंतराय त्रेतायुगातले असले तरी 7 चिरंजीवापैकी एक चिरंजीव आहे. हनुमंतराय त्रेतायुगातही होते, द्वापार युगातही आहे आणि कलियुगामध्ये आज सुद्धा आहे. मान्य करावं लागेल तुम्हाला. बघा म्हणून आजही जिथं भावार्थ रामायणाची कथा होते काका, तिथं हनुमंतराय कथा ऐकण्याकरता येता असा विश्वास असतो आपला. आणि येताच म्हणून कथाकार काय करता? एका बाजूला कलश मांडतात, पाठ घेता, एका पाटावर कलश मांडतात, दुसऱ्या बाजूला एक अजून रिकामा पाठ ठेवता. का? तर त्या रिकाम्या पाटावर येऊन हनुमंतराय कथा श्रवण करता अशी आपली श्रद्धा असते. आणि येतेच काय केलं त्याचं काही गाद्या नाही पाद्या नाही, रिकाम पाठ पाहत्या आणि तीड जात्या. आणि रिकामाचे काय मग मी मला खाली बसता येत नाही, मी बस होतो त्याच्या मुळ्यात होईल तुला, मुळ्यात मागून तिकडून धुरणी बस तू, नाही का? बघा पण हनुमंतरायाच्या जीवनामध्ये, हनुमंतराय प्रत्येक युगामध्ये हनुमंतराला आवाज देताना सांगितलं, हे माकडा, हे वानरा, तुला बोलवलं म्हटल्यानंतर इतका राग आला हनुमंतरायाला, इतका राग आला ओंकार बाबा, इतका राग. रागाच्या भरामध्ये हनुमंतराला असं वाटायला लागलं याला काहीच करून कसंच करू, काहीच करून हनुमंतराला इतका राग आला, इतका राग असा हात घेतला. आणि ज्या वेळेला गरुड म्हटलं, हे वानरा, हे माकडा, तुला बोलवलं, असा हात घेतला जोरात असं, आणि जे धरला गरुडाच्या असं एकदा जोरात टाळी वाजवा, नाही का? जोरात हाणायची होती महाराज, ती अशीच आणली पाहिजे, नाही तर काही काही पाकवत त्या मुंग्या उडती नाही का? हे जोरात मारली महाराज, इतकी जोरात मारली. किती जोरात? इतकी जोरात. तू म्हणशाल किती जोरात? इतकी जोरात. तू म्हणशाल इतकी पण किती जोरात?
एखादं उठून उभा राहा, मी मारून दाखवतो तुम्हाला, नाही का? बघा आपल्याला सगळेच कामं जमत नाही का, पण इकडं काही माऱ्या करायला आलो नाही बरं का मी. बघा इतकी जोरामध्ये मारली हनुमंतरानं, जसं गरुड उडालं महाराज, उडले तसे गरुड महाराज जोरात जाऊन देवाजवळ पडले आणि आयो ग म्हणले काय झालं, तू काय कुटाने करून आला? कुटाने काहीच नाही, तो सांगितलं तेच करायला गेलतो म्हणले मी सांगितलं हनुमंतराय तर मारणार नाही, पण तू तिथं गेल्यानंतर तुला बोलायला होतं, बरोबर आहे? म्हटले हो. मग तिथं गेल्यानंतर काय म्हटलं? काय हनुमंतराय मारुतीराय म्हणजे आपण असं नाही म्हणलो. म्हणले मग? मी म्हणलं हे माकडा हे वाहणार तुला बोलवलं. म्हणजे तुला अजून आणायला लागत होतं, तू काय तू काहीच तोंडच धडणे महाराज, नाही का? तोंडानं चांगलं बोलणारच नाही. देवानं पवित्र मुख जर दिलं असेल तर ज्ञानोबारा सांगता साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताशे, पवित्र बोला महाराज, नाही तर आपल्या तोंडात रसवंतीच नाही. पूर्वीच्या काळात बाबा नावं गोड असायचे बघा, रामभाऊ नाव असायचं, शंभू असायचं, असे नाव तुमचे सुद्धा यमुनाबाई, गंगूबाई, आता नावं इचकले धंदा, नाही का? पूर्वीच्या काळात देवाचे तीर्थाचे नाव असायचे. एकदा मी एका ठिकाणी गेलो, ज्यांच्या घरी संत भोजन होतं त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी त्यांचा नातू आणला आणि माझ्याकडे दिला. आता नवीन जन्म झालेला त्याचा दिला. माझ्या लक्षात आलं, मी खिशात हात घातला आणि अल्ला जी कमी आहे बाकीच्या सारून दिल्या हातात, कारण ज्या अर्थी आपल्या हातात मुलगा दिलं त्या अर्थी त्याला काहीतरी दिलं. आणि मी विचारलं, म्हणलं का हो मावशी, जो मुलगा माझ्या हातात दिला याचं नाव काय? म्हणले महाराज त्याचं लई गोड नाव आहे. म्हणलं काय नाव? म्हणले लईच गोड नाव. म्हणले काय? आमच्या मुलाचं नाव टॉमी. म्हणले टॉमी? कुत्र्याचं नाव टॉमी ऐकले भाऊ, नाही का? पण पूर्वीच्या काळात यमुनाबाई, गंगाबाई गोड नाव असायचे, पण काही तोंडात चांगले नाही. यमुना नाव असले यमुना नाही म्हणणार, यमुनाबाई नाही म्हणणार, ए यमुने तो तोंडाला काय यमुनाबाई म्हणले फोड्या त्या काय? गंगूबाई नाव असायचं, पण काही काय म्हणायचे ये गंगे. अवघड आहे महाराज, नाही का? त्या पद्धतीनं त्या ठिकाणी झालं असं महाराज. असा आवाज दिला, म्हटले मी वानरा माकडा म्हणले मग बरोबर आहे, एक काम करा आता परत जाय. म्हणले आता तर अजिबात नको, निदान पहिल्यांदा जिवंत तर आलो, म्हणले हाड मोडून का व्हायना आलो, दुसऱ्या तर जिवंत सुद्धा येणार नाही. म्हणले एक काम कर, आता एक काम करायचं, जायचं, पण आता हनुमंत, आता वानर म्हणायचं नाही, माकड म्हणायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, पहिल्यांदा काय म्हटलं, कृष्ण परमात्म्यानं बोलवलं. आता कृष्ण परमात्म्यानं म्हणता रामप्रभूनं बोलवलं असं म्हणायचं. तो म्हणला मग तर गेलो राव, कारण जो देव, ज्या देवाचा अवतार चालू आहे त्याचं नाव सांगितलं तरी एवढी रट्टी बसली. म्हटले ज्या देवाचा अवतार संपून जायले त्याचं नाव सांगितले कुठं हानील सांगताच नाही, उचलूच आपटायला बसला. म्हणला नाही का? नाही म्हणले काय होणार नाही, जाय, देवाचं आवाज लागतं का? हो जाय. गरुड महाराज 2 पावलं पुढं जायचे, माग पाहिजे, देवा जाऊच का? म्हणले जाय, जावंच लागेल का? जाय. म्हणले काय बरं तो हाणला तर? म्हणले घाबरू नको, मी आहे. म्हणले पहिल्यांदा हाणलं तर तू हाताच पण आला मला बी हाताला तरी. म्हणले नाही काय होत नाही, तू जाय. म्हटले परत 2 पावलं पुढे गेला, देवा जावंच लागल. म्हणले जाय. परत गरुड 2 पावलं पुढे गेले, देवा जातो बरं का, पण या पाळीला जर माग आलो नाही ना पप्याच्या आईला लक्ष दे. देव म्हणतात ते काही होणार नाही, पप्याच्या आईला तू जाय, नाही का? बऱ्याच वेळेला आपण दिंडीमध्ये एखाद्याला जर म्हणलं काका चला पंढरपूरला, तो म्हणतो महाराज आलो असतो बरं का, पण पप्याच्या आईचं कसं होईल? पप्याच्या आई काही होणार नाही, पप्याच्या आई तो जायची वाट पाहू राहिली, नाही का? पंढरपूरला दुसऱ्यांना काही विचार करू, तुमचं जर अजून जेवण झालं नाही म्हणून तुम्हाला दुसरं वाटू शकतं, नाही का? बरं कोण काय उदाहरण सांगेल सांगता येत नाही. गरुड महाराज गेले, घाबरतच गेले. आणि तिथं गेल्यानंतर आता पहिल्यांदा काय म्हटले होते, हे वानरा, हे माकडा, तुला कृष्ण परमात्म्यानं बोलवलं, पण आता घाबरत म्हणता हे कपिश्रेष्ठा, हे वानरराज. हनुमंतराय म्हणले याच्या एवढा बिघड कस काय झालं, एवढा बदल कस काय बुवा? पहिल्यांदा वानरान माकडानं, आता डायरेक्ट कपिश्रेष्ठन वानरराजन. अरे बापरे. म्हणले बरोबर आहे, हा मनका पोन दणका दिल्याच परिणाम आहे, नाही का? म्हणले हे वानरराज, हे कपिश्रेष्ठा, तुम्हाला भगवान रामप्रभूंनी बोलवलं. म्हणलं लयच घाबरत सुटला, आता काय करतो. पण हनुमंतरानं रामप्रभू नाव ऐकलं, हनुमंतरा इतके जोरात सुटले आणि गेले तसे गरुडाला कडकडून मिठीच मारली. अरे गरुड आधीच सांगितलं असतं तर कशाला मार खाला असता. आता या उदाहरणाचा भला मोठा पुढे विस्तार आहे. नंतर त्या ठिकाणी हनुमंतराय जाता कृष्ण परमात्मा रामप्रभूच्या रूपात कसं त्या ठिकाणी दर्शन देतो वगैरे. आपल्याला एवढा प्रसंग बघायचा नाही, मला सिद्धांत हा मांडायचा होता. उदाहरण आपण कशाकरता बघितलं तो बघा, गरुडाच्या जीवनात अभिमान झाला होता, पण गरुडाचा अभिमान सहन झाला का? नाही. देवाच्या जीवनात गरुडाचा सुद्धा अभिमान सहन झाला नाही. जे आपलं वाहन आहे त्या वाहनाचा सुद्धा अभिमान सहन झाला नाही. तिथं तुमचा माझा अभिमान काय सहन होणार आहे? जिथं संत महात्म्याने, गरुड म्हणजे सामान्य नाही, संत महात्मे सुद्धा ज्याची आराधना करता, काय गरुडाचे पायी, गरुडाचे पायी
महाराजांनी त्या गरुडाची आराधना करो. गरुडाचे पायी हेवी वेळो वेळा डोई वेगी आनावा तो हरी मज दिनाचे उद्धरी. संत महात्म्याने देवाच्या प्राप्तीकरता जशी आराधना केली त्या गरुडाचा अभिमान सण झाला नाही. तुमचा माझं कुठं होणार आहे? म्हणून कुठल्या गोष्टीचा अभिमान करू नका. कारण महाराज म्हणतात देवाला थोडा सुद्धा अभिमान सण होत नाही. कारण अभिमान झाल्यानंतर अभिमान झाला तू का मने वाया गेला, तू का मने वाया गेला, तू का मने वाया गेला. अभिमान झाला तू का मने वाया गेला, तू का मने वाया गेला, तू का मने वाया गेला. तिला बरं जरी होय अभिमान होय अभिमान, तिला बरं जरी होय अभिमान होय अभिमान. तिळबारी होय होय अभिमान, तिळबारी होय होय अभिमान होय अभिमान. मेरू तो समान वारा देवा, मेरू तो समान बार कर, मेरू तो समान वारा देवा. मेरू तो समान बार कर. तिला बरं जरी होय अभिमान होय अभिमान, तिला बरं जरी होय अभिमान होय अभिमान. हे तिळबारी होय होय अभिमान होय अभिमान, तिळबारी होय होय अभिमान होय अभिमान, होय अभिमान होय अभिमान. वा एकदा सगळ्या महाराज मंडळी करता जोरदार टाळी वाजवा. काय गोड चाली गात आहे, गोड प्रमाण महाराज. नाही तर असे प्रमाण अशा चाली ऐकायला भेटत नाही. काही काही तर असे गोलीगत प्रमाण सोडित्या महाराज. चाली अशा झापूक झुपूक चाली म्हणत्या ना का, असे गोलीगत प्रमाण सोडित्या अशा झापूक झुपूक चाली म्हणत्या. त्या चाली ऐकल्या आपल्याला म्हणा वाटतं बाई हा काय प्रकार नाही का, पण अगदी गोड. महाराज म्हणता तिळभर सुद्धा अभिमान सण होत नाही. म्हणून देवा तुकोबारायनं म्हणावं, तुकोबाराय म्हणता देवा माणसाच्या जीवनात थोडं मोठं झालं का अभिमान होतं. म्हणून देवा मला मोठं करू नको बाबा. मग लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. मुंगी साखरेचा रभा, मुंगी साखरेचा रभा. लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. ऐरावता रत्न तोर, हैरावत रात तोर, ऐरावता रत्न तोर. हैरावत रात तोर. त्यासी त्याची अंकुशाचा मार, हे त्याची अंकुशाचा मार. लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. हे देवा मला मोठं करू नको. हत्ती होऊन लाकडं तोडण्यापेक्षा देवाला मुंगी होऊन साखर खायची. देवा लहान कर. म्हणून लहान होऊन नम्रतेनं जीवन जगा, पवित्र जीवन जगा. येताना काही सोबत आलं नाही, जाताना सोबत जाणार नाही. येताना कर्म आलं ज्ञानोबरा वर्णन करता आगा कर्मी जीवरावे, ते सुखदुःखी फळायावे तया ते भोगावा यावे. म्हणजे हा एक ते भोगण्याकरता आपल्या जीवनामध्ये आलो. मग पवित्र भजन करा, देवाचं चिंतन करा. कारण इतका पवित्र हृदय तुमच्या जीवनामध्ये भेटला, इतका पवित्र, इतका पवित्र. किती पवित्र हृदय. या नरदेहाची अपेक्षा स्वर्गादी देवांनी करावी. अभंगाचं पहिलं इहलोके